स्थितप्रज्ञ दर्शन व्याख्यान 4. ज्यांना स्थितप्रज्ञाची लक्षणे म्हणायचे ती वस्तुतः पहिल्या 4 श्लोकातच संपली. यापुढे इंद्रिय निग्रहाचे विज्ञान आणि तत्त्वज्ञान पाहावयाचे आहे. प्रथम 3 श्लोकात विज्ञान सांगितले जाईल. आत्तापर्यंत उत्तरोत्तर सोपी साधने दाखवली गेली. 1. पहिल्याने सांगितले कामना सोडा. 2. नंतर सांगितले कामनांचा परिणाम होऊ देऊ नका. तृष्णा, क्रोध व भय यात त्यांचे पर्यवसान होऊ देऊ नका. 3. मग म्हणाले परिणाम झाला तरी तो काबूत ठेवा. बुद्धीवर आक्रमण होऊ देऊ नका. आणि 4. शेवटी सांगितले की इंद्रियच आवरा. अशा प्रकारे निरनिराळ्या व्यूहांनी विवरण केले. साधनेचा आरंभ कसा करावा ते दाखवण्याकरता हे विवरण केले. साधनेची शेवटची पायरी गाठल्याखेरीज स्थितप्रज्ञता प्राप्त होईल असा मात्र याचा अर्थ नाही. सर्वात सुलभ साधन म्हणून शेवटी इंद्रिय आवरायला सांगितली. पण निग्रह व संयम या दोन्ही अर्थांनी इंद्रिय आवरता आली तरी तेवढ्याने मनुष्य स्थितप्रज्ञ होत नाही. इतकेच काय, पण वस्तुतः तेवढ्याने इंद्रिय जयही पुरा होत नाही. इंद्रिय आवरता आली या गोष्टींचा उपयोग करून आतली कामनाच कापून काढायची आहे. मी जसा संकल्प करीत तशी इंद्रिय वागतील अशा अनुभूतीतून लाभलेल्या शक्तीने कामनांचे बीजच कापून काढायचे आहे. हे कामना बीज नाहीसे झाले म्हणजेच इंद्रिय निग्रह यशस्वी झाला असे आम्ही समजू. इंद्रिय निग्रहाचे आमचे माप इतके सूक्ष्म आहे आणि तेच आता एका श्लोकात सांगितले जात आहे. इंद्रिय निग्रहाच्या विज्ञानाचा हा आरंभ आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने. निराहाराच्या साधनेने विषय सुटतात पण तरी गोडी शिल्लकच राहते. तीही पुढे परदर्शनाने निवृत्त होते असा या श्लोकाचा भावार्थ आहे. विषय सुटले, विषयापासून इंद्रिय आवरली म्हणजे तेवढ्याने इंद्रिय जय पूर्ण झाला असं समजावायचं नाही. निराहार शब्दातील आहाराचा अर्थ रसनेचा आहार हा तर आहेच, पण शिवाय सर्व इंद्रियांचे भोग असा व्यापकही अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे येथे हा शब्द लक्षणात्मक आहे. इंद्रियाच्या आहाराचा निग्रह ही प्राथमिक साधना आहे. तेवढ्याने साधना संपली असे होत नाही, ती फक्त सुरू झाली. बाह्य इंद्रिय निग्रह झाल्यामुळे आता आतील गोडी सोडण्याच्या तयारीला लागण्याची योग्यता व शक्यता झाली. खऱ्या म्हणजे आंतरिक साधनेचा आरंभ झाला. आतील गोडी जाईल तेव्हा साधना पुरी होईल. बाह्य इंद्रिय निग्रह आतली गोडी सोडण्याची शक्यता निर्माण करतो, म्हणून गीतेने स्थितप्रज्ञाच्या लक्षणात त्याचा समावेश केला आहे. तत्त्वज्ञानी माणसाच्या दृष्टीने बोलायचे तर कामना सगळ्या सोडाव्या इतके सांगितले म्हणजे पुरे. आरंभीची स्थितप्रज्ञाची व्याख्या तत्त्वज्ञानाच्या भाषेत केली, पण तत्त्वज्ञानाची तऱ्हा वेगळी आणि शिक्षकांची वेगळी. शिक्षक विद्यार्थ्याची भूमिका व अधिकार लक्षात घेऊन बोलत असतो. अंतिम साधना पूर्ण झाल्याखेरीज डिप्लोमा मिळणार नाही हे तो बजावून ठेवतो, पण त्याचबरोबर आजचा धडा कोणता तेही सांगत जातो. म्हणजे एकीकडे शास्त्रीयता ठेवूनही दुसरीकडे दयाळूपणाने मुलाला उमेद येईल, धीर वाटेल असे साधन सांगतो. गीतेची पद्धतीही अशीच वत्सलतेची आहे. कासवाचे उदाहरण हा पहिला धडा आहे. एक धडा झाला की पुढला धडा असे गुरुमाऊलीच्या वात्सल्याने गीता एक एक पाऊल पुढे नेते. दयाळू संतांनी तर येथपर्यंत आश्वासन दिले की ज्याने भक्तिपूर्वक ईश्वर नाम एकदाही उच्चारले तो मोक्षाभिमुख झाला. त्याचे तोंड इष्टदिशेकडे वळले. तेवढ्याने तो मुक्कामाला पोहोचला असे नाही, पण दिशा लागली की आशा वाटू लागते. आशा वाढवीत मुक्कामावर पोचवायचे अशी गुरुदृष्टी असते. आतला रस नाहीसा होईपर्यंत प्रयत्न चालू ठेवा हे मुख्य सांगायचे आहे. तोपर्यंत काय? तोपर्यंत बाहेरून इंद्रिये आवरायचीच आहेत असे म्हटले म्हणजे काही लोक म्हणतात हे तर ढोंग होईल. ज्याला आत्मनाश करून घ्यायचा आहे त्याने या तार्किकांच्या नादी लागावे. साधकावर ढोंगाचा आरोपच करतो म्हणलं तर ते तेव्हा शाबूत होईल, कारण साधना पूर्ण होईपर्यंत त्याचा प्रयत्न चालू असेल. तोपर्यंत त्याच्या मनोवस्थेत आणि आचारात फरक दिसूनच येईल. तो प्रार्थनेत बसला
तरी मन इकडे तिकडे जात राहील. म्हणून म्हणतात त्याने प्रार्थनाच करू नये, प्रार्थनेत ढोंग आहे. अशा तऱ्हेच्या ढोंगाचा आरोप साधकावर तरच सिद्ध होईल जर तो लोकांना दाखवण्याकरता प्रार्थनेची बतावणी करतो असे सिद्ध करता येईल. पण तसे तर तो करीत नाही. ढोंगाचा हेतू असल्याशिवाय ढोंग कसे सिद्ध होईल? मन आवरणे साधत नाही तोपर्यंत इंद्रिय आवडण्यात ढोंग आहे असा अर्थ कोणी गीतेच्या याच श्लोकातून काढू पाहतात, पण तो बरोबर नाही. रसस्त्वस्य परम दृष्ट्वा निवर्तते अशी भाषा असती तर कदाचित तसा अर्थ काढताही आला असता, पण येथे रसोपी म्हणले आहे. अपी शब्दाने इंद्रिय आवरण्याचेही महत्त्व आहे असे सुचविले आहे. पण तेवढ्याने साधना पूर्ण होत नाही, गोडी नाहीशी होत नाही इतका अर्थ त्यात भरला आहे. गोडी नाहीशी झाल्याखेरीज जो इंद्रिय निग्रह होईल तो वाटल्यास लटका म्हणता येईल, पण ते ढोंग मात्र नव्हे. इंद्रिय निग्रहाचा अर्थ स्थूल व सूक्ष्म असा दुहेरी आहे. दोन्ही प्रकारचा निग्रह करून शेवटी तो चित्तप्रज्ञाच्या मूळ व्याख्येपर्यंत नेऊन भिडवायचा आहे. आतील गोडी नाहीशी झाल्यापासून सूक्ष्म अर्थाने इंद्रिय निग्रह साधणार नाही. ती गोडी कशी नाहीशी व्हायची? परदर्शनाने, आत्मदर्शनाने असे उत्तर दिलं आहे. परतत्व म्हणजे सगळ्यात पलीकडचं तत्व. वस्तुतः ते तत्व सगळ्यात पलीकडचे नसून सगळ्यात अलीकडचे आहे. ते परतत्व नसून स्वतत्व आहे. पण उलटीच भाषा प्रचलित झाली आहे. याचे कारण असे, आपण शरीरापासून म्हणजे बाह्य तत्वापासून मोजायला सुरुवात करतो. शरीर सर्वात बाह्य तर ते सर्वात जवळचे मानतो. त्यानंतर मन, त्याच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्याही पलीकडे आत्मा अशा उलट्या मोजणीने सगळ्यात जे जवळचे ते सगळ्यात दूरचे होऊन बसते. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः इत्यादी वाक्यात गीतेनेही अशीच भाषा वापरलेली दिसते. पण येथे पर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ या अर्थी किंवा सूक्ष्म या अर्थी समजायचा आहे. सगळ्यात सूक्ष्म, सगळ्यात थोर, सगळ्यात जवळ आत्मा आहे. त्याचे दर्शन झाल्यापासून इंद्रिय निग्रह होत नाही, म्हणजे पहिल्या श्लोकात सांगितले तेथेच पुन्हा नेऊन सोडले. यावर सहजच कोणी म्हणेल की उत्तरोत्तर सोपे साधन सांगतो असे आश्वासन देऊन आम्हाला चांगलेच फसविले. आधी गूळ खोबरे दाखवून मग बडगा दाखवला. आतील गोडी सोडणे काही सोपे नाही, ते कसे साधायचे? याचीच प्रक्रिया आता येथून सांगायची आहे. पण तत्पूर्वी आक्षेपकांनी घेतलेला आक्षेपच भगवान एका श्लोकाने दृढ करीत आहेत. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. करीत असता यत्न ज्ञात्याच्याही मनासही नेती खेचून वेगाने इंद्रिये दांडकी चिकी. याचा अर्थ असा, प्रयत्नशील आणि विचारवंत पुरुषाची इंद्रियसुद्धा जोर करून त्याच्या मनाला ओढून नेतात. मनूचेही अशाच सारखे एक वाक्य आहे. अनेक लोक त्याचा व गीतेच्या या श्लोकाचा अर्थ एकच करतात. मात्रा स्वस्त्रा दुहित्रावा न विविक्तासनो भवेत बलवान इंद्रियग्रामो विद्वांसाम अपि करिष्यति. हे मनूचे वचन. माणसाने आई, बहीण व मुलगी यांच्या संबंधानेही सावध राहावे, कारण इंद्रिये बलवान असतात आणि प्रसंगी विद्वानालाही ती खेचून नेतात असं त्याचा भावार्थ आहे. पण मनूचा या वचनाचा मेळ गीतेच्या वाक्याशी वास्तविक बसण्यासारखा नाही. मनूने सामान्य माणसाकरता वागणुकीची सामाजिक मर्यादा सांगितली. गीतेमध्ये आध्यात्मिक दृष्टीने विवेचन आहे. माणसाने स्वतःवर फाजील विश्वास ठेवू नये. त्याला इंद्रिय निग्रह बाह्यतासुद्धा साधेलच असे नाही असा मनूचा रोख आहे. त्याने सर्वसामान्य माणसाला आपल्या दृष्टीने आणि तात्कालिक परिस्थितीप्रमाणे सुरक्षित असा सामाजिक नियम सांगितला. गीतेचे वाक्य साधकासाठी असून त्यात असा अविश्वास दाखवलेला नाही. तुम्हाला स्थूल किंवा बाह्य इंद्रिय निग्रहसुद्धा साधायचा नाही असे गीता साधकांविषयी म्हणू इच्छित नाही. इंद्रिय बाह्यता आवरून आम्ही निराहार होऊ शकू हे येथे गृहीत धरले आहे. आम्ही इच्छू तर विषयांपासून इंद्रिय आवरू शकू हे गीता मान्य करते. इतकेच नव्हे तर अवश्य तसे करा असे म्हणते. मनू इतकीही अपेक्षा राखीत नाही. तो केवळ सामान्य माणसाला सावधगिरीचा विचार सांगून मोकळा होतो. येथे निराळी वृत्ती आहे. इंद्रियांना विषयांपासून तोडले तरी ती हार न खाता मनावर हल्ला करतात हा आध्यात्मिक विचार येथे मांडलेला आहे. बाहेरच्या विषयांपासून इंद्रिय आवरली तरी ती मनात ठाणे देऊन बसतात. त्यामुळे इच्छा नसूनही मानसिक विषय सेवन होऊ लागतं.
तसे झाले म्हणजे सूक्ष्म अर्थाचा इंद्रिय निग्रह साध्य होत नाही एवढेच गीतेला म्हणायचे आहे. जो चांगला विचारपूर्वक प्रयत्न करणारा आहे त्याचेही असे होते. यततो ह्यपि विपश्चित्त अपि, असा अपि शब्द दोन्ही ठिकाणी घ्यायचा. विपश्चित शब्दात विपहा व चित असे दोन शब्द आहेत. विपहा हे विप शब्दाच्या द्वितीयेचे बहुवचन आहे. विप हा ज्ञानार्थ धातू आहे. तोच विप्र शब्दात आहे. विप्र म्हणजे ज्ञानी. विपश्चित म्हणजे अनेक ज्ञाने जाणणारा ज्ञाता. असा ज्ञाताही आहे आणि प्रयत्नवानही आहे. त्यालाही सूक्ष्म इंद्रिय जय साधणे जड जाते, कारण इंद्रिये त्याच्याही मनाला लोभवू पाहतात, असं गीतेने येथे कथन केले आहे. ज्ञान आणि तितिक्षापूर्वक प्रयत्न याच माणसापाशी असलेल्या दोन शक्ती. तिसरी शक्ती त्याच्यापाशी नाहीच. माणसाला उपलब्ध असलेल्या या दोन्ही शक्ती लावल्या तरी इंद्रिय शिरजोर होऊन मनात ठाणे देतात असे म्हटले, म्हणजे तो कठीणच प्रसंग झाला. यत्नवान विपश्चित पुरुष म्हणजे तत्वज्ञान आणि तितिक्षा या उभय शक्तींनी संपन्न. दुसऱ्या अध्यायात सुरुवातीला याच पुरुषाला धीर संज्ञा दिली. धीर शब्द दोन प्रकारे लावला जातो. धी म्हणजे बुद्धी आणि धीर म्हणजे बुद्धिमान ज्ञानी. पण नुसत्या ज्ञानाने साधना पुरी होत नाही. ज्ञान आहे आणि सहन करण्याची शक्ती तितिक्षा नाही तर तो माणूस टिकणार नाही. माणसाचे अनन्वित हाल करण्यात आले तर तो केवळ ज्ञानबलाने शेवटपर्यंत सहन करू शकेल असे सांगणे कठीण आहे. एका वैज्ञानिकाची गोष्ट प्रसिद्ध आहे. पृथ्वी फिरते असे म्हणण्याबद्दल त्याचा भयंकर छळ केला गेला. तेव्हा तो म्हणाला, आणा, तुम्ही म्हणाल त्यावर सही करून देतो. पृथ्वी फिरत नाही अशा अर्थाच्या मजकुरावर त्याची सही मागत होते. हाल सोसवेनात म्हणून तो तयार झाला बापडा. पण प्रत्यक्ष सही करण्याची वेळ आली तेव्हा तो म्हणला, मी काय करू? मी नाही म्हणले तरी ती फिरते फिरते आणि फिरतेच. भावार्थ असा की ज्ञानाच्या जोडीला तितिक्षाही पाहिजे. शहाणपणाबरोबर रग पाहिजे. धीर शब्दाच्या दुसऱ्या अर्थात ती येते. या अर्थासाठी धीर शब्द ध्रुव धातूवरून लावायचा. धीर म्हणजे धृतिमान, धैर्यवान, तितिक्षावान. गीतेत हा शब्द या दोन अर्थांनी मिळून योजलेला आहे. असा तत्वज्ञान तितिक्षा संपन्न धीर पुरुषच शीतोष्णादी द्वंद्वे सहन करण्यास समर्थ ठरून मोक्षलाभास योग्य होतो असे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी म्हटले आहे. पण या दोन्ही शक्ती असूनही इंद्रिय मनाला भुरळ पाडतात असे स्थितप्रज्ञ लक्षणात भगवान सांगून राहिले आहेत. यत्नवान विपश्चित पुरुषालाही इंद्रिय वश होत नाहीत, त्याच्यावरही ती मात करतात असे म्हटले आहे. म्हणजे आशेला जणू जागाच नाहीशी झाली. निराशावादच आला. म्हणजे इंद्रिय निग्रहाचा अर्थ तुम्ही फारच कठीण करून ठेवलात. हा आक्षेपकांचा आक्षेप गीतेने चांगलाच पक्का केला. आता यातून मार्ग कसा काढायचा तेच पुढील श्लोकात सांगणार आहेत. श्रीकृष्णार्पणमस्तु.